आई वडील व मुलगी रहस्यमयरित्या बेपत्ता, घातपाताचा संशय। नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, वडनेर भोलजीजवळ आढळले अखेरचे लोकेशन। तेलंगणावरून जळगाव खान्देशकडे लग्न समारंभासाठी येत असताना घडली घटना। जळगाव खान्देश येथील लग्न समारंभासाठी तेलंगणावरून आपल्या कारने निघालेले व्यावसायिक दाम्पत्य आपल्या मुलीसह रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे। नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे। व्यवसायानिमित्त तेलंगणात राहत असलेले आणि मूळचे जळगाव खान्देश येथील पद्मसिंह दामू पाटील यांची पत्नी व अंदाजे 16-17 वर्षांची मुलगी हे 17 नोव्हेंबरला तेलंगणावरून लग्नाच्या निमित्ताने आपल्या महिंद्रा KUV100 या गाडीने जळगाव खान्देशकडे येत असताना खामगाव ते मलकापूर दरम्यान अचानकपणे रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत। वडनेर भोलजीजवळ त्यांचे अखेरचे लोकेशन आढळून आले आहे। मात्र त्यांची गाडी 28 नोव्हेंबरच्या रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात आढळून आल्याचे समजते। दरम्यान त्यांचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून नांदुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करीत आहेत।